नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 11 जून 2026. तर मागील 10 वर्षाचा डेटा जर पाहिला तर मान्सून हा राज्यामध्ये 7 जूनला येत नाही. कारण 10 जून ते 21 जून इतक्या उशिरा देखील तो आलेला आहे. लक्षात घ्या मागील डेटानुसार. त्यामुळे वेदर पॅटर्न हे पुढे शिफ्ट होत आहे. अगदी 4 महिन्याचा पावसाळा नसून 5 ते 6 महिन्याचा पावसाळा झालाय. म्हणून मान्सून हा 20 तारखेच्या आसपास ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. तर आज बघा, सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त कोकण किनारपट्टी आणि इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर पर्यंत ढगाळ परिस्थिती होती. त्यानंतर महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नव्हती. दुपारनंतर या पावसाच्या शक्यता अगदी दक्षिण महाराष्ट्राच्या, दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात तयार होतील. आणि वॉटर वेपर बघा तुम्ही, तर वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ ही महाराष्ट्रावर कमी झाली आहे. म्हणजे वॉटर वेपर, पाण्याची वाफ नसेल, आर्द्रता नसेल तर पाऊस कसा येईल? त्यामुळे पुढील 5 दिवस राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता जरी नसली तरी विदर्भाकडे मात्र ही 12 तारखेपासून पावसाची शक्यता आहे. 12 जून लक्षात घ्या, म्हणजे उद्यापासून विदर्भ, नागपूरच्या भागामध्ये मात्र राज्यामध्ये जर बघितलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सातारा, सांगलीकडे 14, साधारणपणे 14 जून पासून पावसाची शक्यता दिसते. आणि इतर जे जिल्हे त्याच्यामध्ये जर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची शक्यता ही कधी बनते? तर बघा मित्रांनो, मी नेहमी हवामानाचे अंदाज देताना मॉडेलला समोर ठेवतो आणि मॉडेल समोर ठेवून तुम्हाला अंदाज देत असतो. मॉडेल आधारित असं दिसतं की साधारणपणे 14 तारखेपासून राज्यात वातावरण बदलेल. त्यानंतर 15 तारखेला थोडंसं ढगाळ वातावरण तयार होईल. मान्सून त्या काळातही पुढे सरकणार नाही. मात्र मान्सून हा 16, 17, 18 तारखेनंतर पुढे सरकताना दिसतो. आणि त्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर नंदुरबार, अहिल्यानगर, त्यानंतर जालना, बीड, परभणी या सगळ्याच भागामध्ये असं दिसतं की मान्सून हा 17 तारखेनंतर, 17 जून नंतर ऍक्टिव्ह होताना दिसतो. आणि 21, 22, 23, 24, 25 नंतर मात्र मान्सूनचा झड स्वरूपाचा पाऊस सुरू होईल, हा अंदाज लक्षात घ्या. तर आता एक आनंदाची बातमी अशी की मॅडम जुलियन ऑन्सोलेशन फेज हा साधारणपणे 15, 16, 17 तारखेला आपल्या हिंदी महासागरावर येत आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 1971 मध्ये 2 शास्त्रज्ञांनी बघा, साधारण त्यांची नाव आहे रोलेन मॅडन आणि पॉल जुलियन, या 2 अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ, हे रिसर्चर होते, हवामानाचा अभ्यास करणारे. तर त्यांनी असं सिद्ध केलं की पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागातून एक ट्रेड विंड सतत वाहत असते. आणि ती ट्रेड विंड ही काय करते, 30 ते 60 दिवसामध्ये पृथ्वीला एक चक्कर टाकते. आणि ती ज्या महासागरावर आली तिथे जोरदार पाऊस पडतो. तर आता बघा की याचा फायदा काय होतो की मान्सूनला बळ मिळू शकते, भारतावर पावसाचे प्रमाण वाढू शकते आणि चक्रीवादळाच्या निर्मितीवर परिणाम होतो. लो प्रेशर, डिप्रेशन होऊ शकतात. तर 1971 मध्ये त्यांनी उष्णकटिबंधीय पावसाचा हा 30 ते 60 दिवसाचा पॅटर्न त्यांनी शोधून काढला होता. त्यालाच मॅडम जुलियन ऑन्सोलेशन असं म्हणतात. तर ह्या 2 शास्त्रज्ञांनी ते शोधलं होतं. तर बघा, पृथ्वीच्या, तुम्ही हा बघू शकता की पृथ्वीच्या चारही बाजूला हा ही ट्रेड विंड सतत वाहत असते 30 ते 60 दिवसांनी. याला एमजेओ फेजची विंड म्हणतात. तर ह्या 2 शास्त्रज्ञांनी ही शोधली होती आणि तो आपल्याकडे साधारणपणे कधी येतोय स्क्रीनवर आता बघू. या 2 शास्त्रज्ञांनी असं निरीक्षण केलं होतं की साधारणपणे त्यांनी पृथ्वीचे 8 फेज पाडले आणि 8ही फेज मध्ये तो वारा जेव्हा येईल तर आपल्या हिंदी महासागराचा जो फेज आहे, आफ्रिकेचा जो रिजन संपला, 1 आणि 2 ह्या क्षेत्रात आल्यानंतर तो अरबी आणि हिंदी महासागरावर येतो. तर बघा, 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान तो ह्या पट्ट्यात आल्यानंतर एक लो प्रेशर तयार होईल आणि ती वरती सरकेल, तेव्हा आपल्याकडे पावसाची शक्यता या वाढताना दिसतात. हा एमजेओ फेजचा डेटा आहे. म्हणून ह्या एमजेओ फेजला बघा तुम्ही, या ठिकाणी 15 ते 20 जूनच्या दरम्यान तो 1 आणि 2 फेज मध्ये आल्यानंतर आपल्या पावसाला बळकटी मिळू शकते. म्हणून मॉडेलमध्ये असं दिसतंय की 20 तारखेनंतर झड स्वरूपाचा पाऊस सुरू होण्याची शक्यता ही दिसते. त्याच्या आधी 14 तारखेपासूनच वातावरण महाराष्ट्रामध्ये बिघडायला सुरुवात होईल आणि त्यानंतर ते हळूहळू वाढत जाईल. परंतु पावसाची शक्यता ही आपल्याकडे उत्तर महाराष्ट्राकडे ही शक्यता अगदी उत्तर महाराष्ट्र, मध्य पश्चिम महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य उत्तर महाराष्ट्राकडे ती शक्यता ही 17-20 तारखेनंतर बनताना दिसते. जो काही नोहाचा ताजा रिपोर्ट आहे, तर बघा साधारणपणे 9 तारखेचा रिपोर्ट आहे हा. तर 9 तारखेला जी शक्यता, 9 जून 2026, तर ह्या पॅसिफिक ओशनचं जे काही टेम्परेचर आहे, हा जो पट्टा आहे हा भरपूर जवळपास
15 ते 20,000 किलोमीटर अंतर आहे आणि याचा परिणाम इथे एल्निनो तयार होतो आणि इथे इंडियन ओशन डायपोल तयार होतो. आयओडी आणि एल्निनो याचा हा प्रभाव भारतीय मान्सूनवर पडतो. तर बघा सध्या आयओडीची स्थिती सध्या तटस्थ राहण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्ही बाजूचं तापमान हे सारखं राहण्याची शक्यता आहे. मात्र हे जे आहे हे पश्चिम बाजूचं तापमान पॅसिफिक ओशनच्या प्रशांत महासागराच्या आणि हे पूर्व बाजूचं तापमान हे गरम व्हायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता की हा जो लाल पट्टा दिसतोय पेरुदेशाजवळ तर हा सध्या 0.80 म्हणजे 1 अंश सेल्सिअस म्हणजे एल्निनो विकसित झालाय त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे काय होईल जी ट्रेड विंड इथे लो प्रेशर तयार होतात ते भारताकडे त्या ठिकाणी येत नाही. सध्या ही कंडिशन आहे. तर हे टेम्परेचर हा जो भाग आहे याच्यामध्ये कुठेही भूभाग नाही मित्रांनो. छोटी छोटी बेट आहे त्या बेटावर कोणी राहत नाही त्या ठिकाणी. परंतु जो 3.4 रिजन आहे याचं टेम्परेचर कोण घेतं तर बघा नासाचे जे काही जेट प्रपोल्शन जे शास्त्र सायंटिस्ट आहे ते कशा पद्धतीने घेतात बघा. तर नासाचे जे काही मॉडेल आहे आपण 4-5 मॉडेल जवळपास अमेरिकेचे वापरतो. नोवाचा असेल, सीपीसीचा असेल, जीईएम असेल किंवा हे जे मॉडेल वापरतो आपण जेएक्स. तर मित्रांनो बघा हे जे दिसतंय हे हा जो नाव दिसतं हा पॅसिफिक ओशन मध्ये हा टेम्परेचर किती आहे समुद्राचा हा आपल्याला डेटा पाठवत असतो नोवाला आणि त्याच्यानंतर ते सांगतात की पूर्व बाजूचं तापमान जो काही 3.4 निनो 4 याचं टेम्परेचर जो डेटा अनालिसिस केला जातो तो ह्या उपकरणाच्या साहाय्याने येतो आणि त्याचे ऑब्झर्वेटर जे आहे नासाचे बघा जेट प्रॉपल्शनचे ते जोस विल्स हे आपल्याला ओशिनोग्राफर आहे आणि ते त्या भागात राहून आपल्याला तो डेटा पाठवत असतात आणि त्यानुसार आपण तो अंदाज सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जर त्याच्यामध्ये जो मॉडेलने बदल केला तो सांगण्याचा देखील आपला प्रयत्न असतो. जर बघा ह्यात सगळे मॉडेल वापरतो आपण त्यानंतर दोन्ही समुद्राचं जे तापमान त्याच्यात किती फरक पडेल कारण विज्ञान हे सत्यावर चालतं कधीही आणि सत्य जे दिसेल ते सांगण्याचा प्रयत्न माझा असतो. म्हणून लक्षात घ्या साधारणपणे 14 तारखेपासून वातावरण पुन्हा बदलण्यास सुरुवात होईल आणि तापमान हे 14, 15, 16 तारखेपर्यंत तापमान हे अधिकच राहण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचे स्पीड हे साधारणपणे पुढच्या काळामध्ये तापमान हे जास्त राहण्याची शक्यता. वारा हा 16 तारखेपर्यंत वारा हा पश्चिम घाटावरती राहीलच. वाऱ्याचा देखील मॅप तुम्ही बघून घ्या की त्याच्यात असं दिसतंय की पश्चिम घाट असेल, नंदुरबार, धुळे असेल, नाशिक असेल खाली भागात जोरदार वाऱ्याचा प्रभाव फ्लो हा दिसतो. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं नियोजन करा. पुढील 5 दिवस तर पाऊस नाही आपल्याकडे बघा. उत्तर महाराष्ट्राचे या भागामध्ये विदर्भाकडे 12 तारखेला होऊ शकतो आणि सांगलीच्या भागामध्ये 14 तारखेपासून पाऊस सुरू होईल. परंतु धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या भागामध्ये मात्र पाऊस पडण्यास वातावरण हे 17च्याच पुढे अनुकूल होताना दिसतं आणि 20-22 नंतर तो पाऊस आपल्याकडे येऊ शकतो. हा मॉडेल आधारित अंदाज आहे. हा सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जर हवामानाचा अंदाज आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण राज्यातील कुठलाही हवामान अंदाज अशा पद्धतीने मॉडेल डेटा सगळ्या अगदी सखोल नॉलेज या अगदी स्कायमेटवर देखील या गोष्टी कधी सांगितल्या जात नाही त्या आपण सांगण्याचा प्रयत्न असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.